जय शिवराय। या शिवस्वराज्य यात्रेच्या पाटणमधल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर दादा, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूबभाई शेख, जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील भाऊ माने, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सामाजिक न्यायाचे प्रदेशचे अध्यक्ष पंडितजी कांबळे, संगीताताई साळुंके, मंगलताई कांबळे, स्नेहलजी जाधव, निवासरावजी पाटील, विजयरावजी चव्हाण आणि खरं तर जसं महबूबभाईंनी सांगितलं त्या पद्धतीनं 2024ला आता पाटणमध्ये सत्याची जीत झाली पाहिजे या निर्धाराने ज्यांच्यासाठी आपण इथं जमला ते सत्यजित सिंहजी पाटणकर, व्यासपीठावरील सर्वच पदाधिकारी, पत्रकार बांधव, आपण सगळेच। उशीर झाला याची पूर्ण कल्पना आहे, तर फार जास्त वेळ बोलणार नाही, कारण या आधीच्या वक्त्यांनी बरेचसे मुद्दे सांगून झालेत, त्यामुळे आपण मुद्द्याचं तेवढं बोललं पाहिजे। काल परवा मुंबईमध्ये एक दसरा मेळावा झाला, त्यातल्या आझाद मैदानावरच्या दसरा मेळाव्यावर बोलताना राज्याचे माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की ते पळून जाणाऱ्यातले नाहीयेत, त्यातला फक्त शब्द त्यांच्या लेखकाकडून पुढचा चुकला होता। मुख्यमंत्री म्हणाले मी पळून जाणाऱ्यातला नाही, पळवून लावणाऱ्यातला आहे, तसं नव्हतं। मुख्यमंत्र्यांनी म्हणायला पाहिजे होतं मी पळून जाणाऱ्यातला नाही, पळवून नेणाऱ्यातला आहे। आणि पळवून नेलं तर मुख्यमंत्र्यांनी काय पळवून नेलं? आज पाटणमध्ये येत असताना पाटणमधले डोंगर बघितले, पाटणमधली झाडी बघितली आणि मला पहिलंच आठवलं काय झाडी काय डोंगर, पाटणमधले हॉटेल फक्त दिसलं नाही, पण एकदम ओके मध्ये आहे पाटण असं सुद्धा वाटलं नाही। आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पळून जाणाऱ्यातले नाही, पळवून नेणाऱ्यातले असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केवळ सरकारमधले मंत्री आमदार नाही तर महाराष्ट्रातल्या तरुणांच्या वाटचा रोजगार पळवून नेला, माझ्या माता भगिनींच्या वरची जी सुव्यवस्था आणि कायदा होती ती पळवून नेली। आणि सगळ्यात वाईट म्हणजे आजची जर परिस्थिती पाहिली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान पळवून नेला आणि तो स्वाभिमान दिल्लीपतीच्या पायावर गहाण ठेवला, याचं शल्य आहे। आज जेव्हा पाटण तालुक्यात आपण बोलतो, मी वैयक्तिक टीका टिप्पणी कधीच करत नाही, पण येताना बऱ्याच ठिकाणी मी पट्टू बोर्ड वाचले आणि जिथे उत्कृष्ट संसदपटू असे अनेक ठिकाणी बोर्ड वाचले, तिथे सभागृहात उभं राहून बोलण्यापेक्षा सुरत, गुवाहाटी, गोवा करत सत्तेसाठी पळपुटेपणा करणाऱ्यांचा तर हा मतदारसंघ नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाही। कारण आज महाराष्ट्रातल्या तब्बल 80 मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न पडलाय आणि हे पोटतिडकीने बोलतो। मगाशी आदरणीय दादा जे म्हणाले राजकारण खराब झालं, राजकारण नासवलं गेलं, हे नासवलं जात असताना का नासवलं गेलं? कारण आतापर्यंत माहित होतं पायातली चप्पल खरेदी करता येते, पॅन्ट खरेदी करता येते, कुर्ता खरेदी करता येतो, नेते आणि मंत्री सुद्धा खरेदी करता येतात, ते जर बाजारात स्वार्थाच्या विकले जातात, हे चित्र या राजकारणानं गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्रानं पाहिलं। आणि म्हणून 80 मतदारसंघातल्या खरं तर कार्यकर्त्यांना प्रश्न पडला की जून 2022 मध्ये जे सुरत, गुवाहाटी, गोवा करत सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसले, त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय की आता नक्की बोर्ड काय लावायचा, दमदार आमदार लावायचा का गद्दार आमदार लावायचा? कारण आमचा दमदार आमदार आहे, आमचा आमदार कर्तृत्वान आहे, आमचा आमदार दमदार आहे, असं आतापर्यंत महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघातले कार्यकर्ते सांगत होते। पण आता हा प्रश्न दमदार लिहिताना
चुकून हाताने त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून गद्दार तर नाही लिहिलं जाणार ना. कारण इथं तुम्ही सुंदरगडा दातेगडावर शिवजन्माचा सोहळा करता, सत्यजित दादांच्याच पुढाकारानं हा सोहळा होतो. म्हणजे तलवारीच्या आकारीची विहीर असल्याचं तुम्ही सांगता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या मावळांच्या हातात तलवार दिली. ही तलवार स्वार्थासाठी तडजोडी करण्यासाठी नव्हती, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढण्यासाठी होती. आणि म्हणून महाराजांचं नाव आपण आजही घेतो. जो शिवजन्म सोहळा पाटण तालुका अनुभवतो, जो शिवजन्म सोहळा पाटण तालुक्यात साजरा होतो. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर औरंगजेबासमोर गुडघे टेकले असते, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आदिलशाही बरोबर साटलोट केलं असतं आणि मग सांगितलं असतं की जर आता विकास करायचा असेल तर दुसरा पर्याय नाही, आता औरंगजेबाचं मांडलिकत्व पत्करतो. हा इतिहास सहन होतो, आपल्याला मान्य होतो हा इतिहास. मग जो इतिहास सहन होत नाही तो विकासासाठी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची, त्यांच्या मुलाशी गद्दारी करणारा गद्दारीचा इतिहास कसा सहन होईल याचा एकदा विचार करा. महाराष्ट्रातल्या 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष खरं तर फोडले गेले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोडलेला यांनी तयार केलेला शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आले. आणि आता सरकार जे आले, या सरकारची परिस्थिती कशी झाली? 3 मराठी सिनेमे, त्या 3 मराठी सिनेमांसारखी परिस्थिती झाली. जे विकासाच्या नावाखाली स्वार्थापोटी सत्तेत गेले त्यांची परिस्थिती झाली जाऊ तिथं खाऊ. तेव्हा पाटण तालुक्यातले चांगले रस्ते बी उखडू उखडू परत करायला नाहीत. आणि म्हणून चौकात गुत्तेदार कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडायले. कारण तत्वच आहे जाऊ तिथं खाऊ. आणि एकदा राज्यकर्तेच, नेतेच, मंत्रीच विकले जातात हे पाहिल्यानंतर अनेक ठिकाणी प्रशासन कायद्याचं बोलाऐवजी कायद्याचं बोला, ही परिस्थिती निर्माण झाली. कारण शेतकरी जातोय तलाठ्याकडे, तलाठी म्हणतोय वरून तर काय होणार नाहीये, तुला लाखाचं कर्ज मिळणार तर दे, काय द्याचं बोला. नंतर पुढच्या बँकेच्या अधिकाऱ्याकडे जातोय, बँकेचा अधिकारी म्हणतोय काय द्याचं बोला. आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था पूर्ण धाब्यावर बसून काय द्याचं बोला सुरू आहे. इतकंच नाही तर काल परवा मुंबईमध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला, त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. माझ्या माता भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली, राजकारणातल्या लोकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली, सर्वसामान्य माणसाची सुरक्षा वाऱ्यावर सोडली. कारण या सरकारचं 2 फूल 1 हाप सरकारचं गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा एवढंच चालू राहिले. आणि त्यामुळे गल्लीत काही गोंधळ घातला, रोज एक योजना आणली जाते, रोज एक योजना आणली जाते, योजनांचा भडीमार केला जातो. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काय शिल्लक राहिलंय याचा सुद्धा विचार कोणी करत नाही. कारण या सगळ्यांना कळून चुकलं. आता आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली, मुंबईत येणाऱ्या 5 टोलवरच्या 4 चाकी वाहनांचा टोल माफ करून टाकला. कारण माननीय मुख्यमंत्री महोदय मागे एकदा मीटिंगला बोलले होते, आपल्याला काय बोलायचं निघून जायचं. मुख्यमंत्री महोदय फार गांभीर्याने बोलले होते, आपल्याला काय बोलायचं निघून जायचंय. आणि त्याच पद्धतीने आता त्यांना काय घोषणा करायच्या, निघून जायचंय. ही आज परिस्थिती आहे. आज महाराष्ट्रातल्या जवळपास 65 विधानसभा मतदारसंघांमधून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आली. आणि 65 विधानसभा मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आल्यानंतर एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. वातावरण तसं आहे, परिस्थिती तशी आहे. पण पाटण तालुक्यात बोलताना जबाबदारीने बोलावं लागतंय. कारण पाटण तालुक्यात नुसती हवा असून चालत नाही. पाटण तालुक्याला माहिती आहे नुसती हवा असून चालत नाही, पवनचक्की लावावी लागती. जेव्हा पाती फिरतात तेव्हा ऊर्जा तयार होती. आणि त्या पद्धतीनं जरी वातावरण असलं, जरी हवा असली, तरी सुद्धा तुम्हाला एवढीच कळकळीची सांगणं आहे, डोळ्यात तेल घालून जागे राहा. वातावरण नक्कीच आपल्या बाजूला आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, सगळ्यांचा रोष महायुतीच्या सरकारच्या विरोधात आहे.
त्यामुळे सरकार आपलं येणार हे नक्की आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत तुम्ही चुणूक दाखवली, ट्रेलर दाखवलाय. कितीची आघाडी आहे? म्हणजे चुकीच्या चिन्हाला पिपाणीला 6000 तालुक्यातली मतं जाऊन बी 3000ची आघाडी तुम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दिली. 3ची आघाडी 30,000 कशी करायची एवढा आता तुम्हाला काळजी घ्यायची. कारण या पाटण तालुक्याच्या नशिबात असलेला एक शाप आपल्याला दूर करायचा आहे. आईबाप पोरांना शिकवतात, कारण फार मोठा वर्ग आपल्या तालुक्यातला मुंबई पुण्याला कामाला बाहेर जातो. आईबाप पोराला शिकवतात, पोरग जातं आणि नंतर म्हातारा झालेला आईबापाचे डोळे फक्त सणासुदीला पोरं कधी येणार त्या वाटेकडे लागतात. हाय का नाही पाटण तालुक्याची परिस्थिती? पोरग शिकतं तर हाताच्या फोडाप्रमाणे ज्या पोराला जपलं जातं त्या पोराला रोजगारासाठी पुण्या मुंबईची वाट धरावी लागती. आणि मग घर भरतं, घर पुन्हा फळफळतं. ते फक्त सणासुदीला फळफळतं. हा दिवाळी दसरा पाटण तालुक्यात रोज असावा यासाठी आता विकासाची वाट धरावी लागेल. आणि यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं सरकार येत असताना पाटण तालुक्यातला आमदार सत्यजित दादांच्या रूपानं हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.